Hello dear students, welcome to our next video lecture. In this video lecture, we will discuss about infectious disease. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इन्फेक्शियस डिसीज बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया व्हाट इज मीन बाय इन्फेक्शियस डिसीज. विद्यार्थी मित्रांनो, इन्फेक्शियस डिसीजची आपण डेफिनेशन बघूया. सो इन्फेक्शियस डिसीज मीन्स disease spread throughout the contaminated air, water, food or vectors are called as a infectious disease. असे डिसीज जे contaminated air, contaminated water, contaminated food or vectors. Vectors means insect or अदर ॲनिमल म्हणजे कीटक वगैरे यांच्या मार्फत दूषित पाणी, हवा, अन्न आणि कीटक किंवा इतर प्राणी यांच्या मार्फत जे डिसीज स्प्रेड होतात त्यांना आपण इन्फेक्शियस डिसीज असे म्हणणार. ओके, सो या पॉइंटमध्ये आपण खूप सारे डिसीज बघणार आहोत. त्यामध्ये पॅथोजन्स हे डिसीजेस ज्या मार्फत स्प्रेड होतात, पॅथोजन्स ते बघणार आहोत. त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन होण्याचं जे माध्यम आहे, कशा मार्फत ते होतं ते सुद्धा बघणार आहोत. त्यानंतर सिम्पटम्स, त्याची लक्षणे काय, एखादं इन्फेक्शन डिसीज झाला त्याची लक्षणे काय, सिम्पटम्स काय. त्यानंतर सिम्पटम्स नंतर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. तर एखादा आजार झाला, डिसीज झाला तर त्याला कव्हर कसं करायचं, त्याच्यावर ट्रीटमेंट काय करायची याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार. सो डिअर स्टुडंट, नेम ऑफ डिसीज, पॅथोजन, मोड ऑफ इन्फेक्शन, सिम्पटम्स अँड प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट हा पॉईंट बघायचा. त्याच्यामधला जो पॅथोजन्स आहे, तर पॅथोजन म्हणजेच काय हा पॉईंट महत्वाचा आहे. याची डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. तर पॅथोजन बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया. पॅथोजन मीन्स any small organisms such as virus or bacteria that can cause disease. असे कोणतेही स्मॉल ऑर्गॅनिझम्स ज्याच्यामध्ये व्हायरस किंवा बॅक्टेरिया हे दोन्ही येऊ शकतात, दोन्हीपैकी काही पण, ज्यांच्या मार्फत डिजीज स्प्रेड होतात त्यांना आपण पॅथोजन म्हणतो. ओके, तर त्यामध्ये सुरुवातीला आपण नेम ऑफ डिसीज मध्ये बघूया. सुरुवातीला जो डिसीज बद्दल आपण इन्फॉर्मेशन डिस्कस करूया. तर त्यामध्ये सर्वात पहिले जो डिसीज आहे तो आहे ट्युबरक्युलोसिस. ओके, ट्युबरक्युलोसिस त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये टीबी असं म्हणणार. तर आपण या ट्युबरक्युलोसिस टीबी बद्दल इन्फॉर्मेशन बघूया. तर त्यामध्ये हा जो आहे एक बॅक्टेरियल डिसीज आहे, तो बॅक्टेरिया मार्फत स्प्रेड होतो. त्यामध्ये तर पहिला पॉईंट झाला आपला नेम ऑफ डिसीज, त्यामध्ये ट्युबरक्युलोसिस, त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये टीबी म्हणणार. नंतर पॅथोजन, ती कोणत्या स्मॉल ऑर्गॅनिझम्स पासून तो स्प्रेड होऊ शकतो, त्यामध्ये कोणत्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसमध्ये. तर ट्युबरक्युलोसिस हा जो डिसीज आहे तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या बॅक्टेरिया पासून तो स्प्रेड होतो. बरोबर. तर त्यामध्ये जर बघायचं झालं तर या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा जो बॅक्टेरिया, याचा शोध कोणी लावला, तर तो लावलेला आहे रॉबर्ट कोच इन 1882 मध्ये. रॉबर्ट कोच यांनी 1882 मध्ये या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या बॅक्टेरियाचा शोध लावला, की ज्याच्या मार्फत या पॅथोजनचा शोध लावला, ज्याच्या मार्फत हा टीबी हा स्प्रेड होतो. ओके, तर त्यामध्ये नेक्स्ट पॉइंट बघूया आपण, मोड ऑफ इन्फेक्शन. कशा अजून हे प्रसार होण्याचे जे काही कारण आहेत, मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे तर ते आपण बघूया. त्यामधला फर्स्ट जो आहे तो आहे स्पायटिंग बाय पेशंट. जर एखाद्या पेशंटला टीबी असेल आणि
त्याने ओपन एअर मध्ये जर स्पाइट केलं म्हणजे थुंकला तो, तर त्याच्या जे काही ड्रॉपलेट्स असतील तर त्यामधून सुद्धा टीबी हा स्प्रेड होऊ शकतो, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, त्यामध्ये बघूया आपण शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट. जर एखादा पेशंट आहे त्याचे जे काही मटेरियल आहे, त्याचे जे काही कपडे वगैरे किंवा ज्या काही वस्तू हाताळतो, ज्या काही वस्तू त्याच्या तो यूज करतो, यांच्या मार्फत सुद्धा नाही का टीबी हा स्प्रेड होऊ शकतो, बरोबर. तर हे झालं मोड ऑफ इन्फेक्शन, म्हणजे टीबी या माध्यमातून प्रसार होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघूया विद्यार्थी मित्रांनो, सिम्पटम्स. एखाद्या व्यक्तीला टीबी झालाय किंवा त्यांची लक्षणं काय, एखादा टीबी पेशंट असेल तर त्याच्यामध्ये ज्याची जी काही लक्षणं असेल ते सिम्पटम्स काय आहे ते बघूया. त्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे तो आहे क्रॉनिक कफ. क्रॉनिक हा वर्ड आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केला आहे. क्रॉनिक मीन्स लॉंग टर्म, दीर्घकाळ असा. कफ मीन्स खोकला. क्रॉनिक कफ खूप दीर्घकाळापासून लॉंग टर्म जर एखादा कफ असेल, खोकला येत असेल 14-15 दिवसाच्या आसपास जास्त किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल, 1-2 आठवड्यापेक्षा जास्त, तर त्याने त्याची टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. क्रॉनिक कफ हे त्याचं फर्स्ट सिम्पटम आहे. त्यानंतर सेकंड पॉइंटमध्ये बघायचं ब्लडी स्वेटिंग. ब्लडी स्वेटिंग म्हणजे जर तो थुंकत असेल आणि थुंकताना जर त्याच्या स्वेटिंगमध्ये जर ब्लड येत असेल तर त्याने सुद्धा ते सुद्धा एक सिम्पटम आहे की त्या व्यक्तीला टीबी आहे असण्याचं एक सिम्पटम आहे. त्यानंतर बघूया आपण एमॅशिएशन. एमॅशिएशन म्हणजेच काय, तर ज्या व्यक्तीला टीबी आहे अशा व्यक्तीला खूप जास्त प्रमाणात थकवा येतो. ओके, तर एमॅशिएशन हा वर्ड लॉक करायचा. एमॅशिएशन म्हणजेच थकवा. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे, त्यामध्ये बघायचं झालं तर ते आहे डिफिकल्टी इन अ ब्रीदिंग. निश्चितच ज्या व्यक्तींना टीबी आहे, जे टीबी पेशंट आहे तर त्यांना नाही का ब्रीदिंगमध्ये डिफिकल्टी आपल्याला बघायला मिळेल. तर या प्रकारचे जे 3 सिम्पटम आहेत ते कोणकोणते सिम्पटम्स बघितले, त्यामध्ये क्रॉनिक कफ तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. सिम्पटम्स ऑफ टीबीचे सिम्पटम लिहिताना तर क्रॉनिक कफ, ब्लडी स्वेटिंग, त्यानंतर एमॅशिएशन अँड डिफिकल्टी इन ब्रीदिंग. तर हे पॉईंट लॉक करायचा. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला टीबी आहे किंवा टीबी पेशंट आहे तर त्याच्यावर मग रिकवर कसे करायचं, त्याला प्रिव्हेन्शन आणि त्याच्यावर काही ट्रीटमेंट कशी द्यायची, कोणकोणत्या ट्रीटमेंट्स आहे याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. तर सुरुवातीला बघा, याच्या फर्स्ट दिलेला पॉईंट तो आहे BCG वॅक्सिन. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात जेव्हा बाळ जन्माला येतात तेव्हा त्याला नाही का BCGची वॅक्सिन दिली जाते, बरोबर. तर त्यामध्ये याचे फर्स्ट प्रिव्हेन्शन ट्रीटमेंटमध्ये बघायचं झालं तर BCG वॅक्सिन. ओके, सेकंड पॉईंटमध्ये बघूया आयसोलेशन ऑफ अ पेशंट. आयसोलेशन ऑफ पेशंट, एखाद्या व्यक्तीला जर टीबी असेल किंवा तो टीबी पेशंट असेल तर त्या व्यक्तीला आयसोलेट केलं जातं. म्हणजे इतर घरातील व्यक्तींपासून त्याला थोडंसं वेगळं ठेवलं जातं, आयसोलेट केलं जातं, जेणेकरून त्यांच्या यूज होणारे जे काही मटेरियल्स आहेत, वस्तू आहे, साधनं आहेत, तर त्या वेगळ्या असाव्या. ते अदर व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये, फॅमिली मेंबरच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नये म्हणून त्याला आयसोलेट केलं जातं. आयसोलेशनमध्ये आयसोलेट हा सेल्फ आयसोलेशन आपण शब्द ऐकत आहे सध्याला. कोरोना पॅन्डेमिकमध्ये जर बघायचं झालं तर तुम्हाला आयसोलेशन किंवा क्वारंटाईन हे जे वर्ड बघत आहेत हे सेम ॲज इट त्या टाईप आहे. आयसोलेशन म्हणजे स्वतःलाच एखाद्या व्यक्ती जर लक्षणं त्याला सिम्पटम्स आढळले कोरोनाची तर तो काय करतो, थोडा आयसोलेट करतो, स्वतःला वेगळं ठेवतो इतरांपासून. त्यानंतर रेग्युलर मेडिकेशन ऑफ लाईक अ डॉट. आता ज्या एखादा टीबी पेशंट असेल तर त्याला नाही का रेग्युलर मेडिटेशन देतात. तर त्याला जी मेडिसिन दिली जातं, मेडिकल ट्रीटमेंट केली जातं, त्या ट्रीटमेंटचं नाव आहे डॉट. DOT डॉट कॅपिटलमध्ये बघितलं तर त्याला
त्याचा फुल फॉर्म जर बघायचं झालं तर तो आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट. डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट. तर यामध्ये हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा, डॉटचा फुल फॉर्म डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट. तर त्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा या डिसीज बद्दल सांगितलेलं आहे. आणि याच्यावर जी काही ट्रीटमेंट आहे, या ट्रीटमेंट देण्यासाठी, या पेशंटला ट्रीटमेंट देण्यासाठी आपल्या इंडियामध्ये इन 1997 मध्ये डॉट्स सेंटरची स्थापना झाली. म्हणजे डॉट सेंटर उभारले जेणेकरून जे टीबी पेशंट आहे यांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. ओके, या पॉइंटला लॉक करायचं. तर जे आपण टीबी बद्दल इन्फॉर्मेशन बघितले, ट्युबरकोलायसिस. ओके, त्यानंतर पॅथोजन मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकोलाई. मोड ऑफ इन्फेक्शन मध्ये बघायचं झालं, स्पायटिंग ऑफ पेशंट थ्रू आउट इयर. त्यानंतर शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ पेशंट्स. नंतर बघितला होता पॉइंट आपण सिम्पटम्स कोणते, कॉर्निक कफ, ब्लड स्प्रेडिंग, एमॅशिएशन, डिफिकल्टी इन द ब्रीदिंग. त्यानंतर प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट मध्ये बघितलं आपण BCG बॅशिंग, आयसोलेशन ऑफ अ पेशंट, देन द रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट. ओके, अँड डॉटचं फुल फॉर्म बघितलं होतं, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट. ओके, लॉक कर द्यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट आपल्याला डिसीज बघायचा आहे, इन्फेक्शन डिसीज. त्यामध्ये तो आहे हेपॅटायटिस. ओके, तर हेपॅटायटिस बद्दल जर इन्फॉर्मेशन घ्यायची झालं तर विद्यार्थी मित्रांनो, हेपॅटायटिस डिसीज आहे तो डायरेक्टली आपल्या लिव्हरवर इफेक्ट करतो. आणि त्याची सुरुवातीला जर आपण त्याला जॉन्डिस असं म्हणतात आणि मराठीमध्ये हेपॅटायटिसला कावीळ असं म्हणतात. याबद्दल अजून इन्फॉर्मेशन घेऊया. त्यामध्ये पॅथोजन्स. हेपॅटायटिस हा जो डिसीज आहे कोणत्या पॅथोजन्स पासूनच स्प्रेड होतो, तो आहे हेपॅटायटिस व्हायरस A, व्हायरस B, व्हायरस C, D and E. असे टोटल 5 हेपॅटायटिस व्हायरस आहेत ज्या पॅथोजन्स आहेत, ज्यांच्या मार्फत हा हेपॅटायटिस जो आहे तो स्प्रेड होणार. त्यामध्ये पॅथोजन्स लक्षात आले. ओके, तर त्यामध्ये अजून मोड ऑफ इन्फेक्शन बघायचं झालं. मोड ऑफ इन्फेक्शन तर याचं प्रसार होण्याचं जे कारण आहे तर त्यामध्ये कंटॅमिनेटेड वॉटर, जे दूषित पाणी आहे त्याच्या मार्फत नाही का हा स्प्रेड होणार, कंटॅमिनेटेड वॉटर. आणि मॅक्झिमम कंटॅमिनेटेड वॉटर थ्रू नाही का हेपॅटायटिस A हा मॅक्झिमम स्प्रेड होतो कंटॅमिनेटेड वॉटर थ्रू. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे शेअरिंग ऑफ नीडल्स अँड ब्लड ट्रान्सफ्युजन. जर एखाद्या इन्फेक्टेड पेशंटची जर निडल शेअर केली एखाद्या हेल्दी पर्सनला, तर त्यामार्फत सुद्धा नाही का इन्फेक्शन होणार, म्हणजे स्प्रेड होणार. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन, जर एखाद्या व्यक्तीला जर हेपॅटायटिस असेल आणि त्याच्यावालं ब्लड जर हेल्दी पर्सनला जर देण्यात आलं चुकीने, तर त्या माध्यमातून सुद्धा नाही का आपण हेपॅटायटिस हा स्प्रेड होऊ शकतो. ओके, इन्फेक्शन होऊ शकतं त्या व्यक्तीला. तर त्यामध्ये मॅक्झिमम इन्फेक्शन, शेअरिंग ऑफ नीडल्स आणि ब्लड ट्रान्सफ्युजन याच्या मार्फत जो सगळ्यात जास्त स्प्रेड होणारा जो हेपॅटायटिस आहे तो आहे हेपॅटायटिस B आणि हेपॅटायटिस C. लॉक कर द्यायचे. ओके, आणि कंटॅमिनेटेड वॉटर थ्रू किंवा फूड किंवा वॉटर यांच्या मार्फत जो स्प्रेड होतो तो आहे हेपॅटायटिस A. ओके, तर नेक्स्ट पॉइंट मध्ये बघूया आपण सिम्पटम्स. तर सिम्पटम्स काय आहे हेपॅटायटिस या डिसीजचे, सिम्पटम्स काय काय बघायला मिळेल. त्याच्यामधला सर्वात पहिला आहे एनॉरेक्सिया. ओके, लॉक कर द्यायचे. एनॉरेक्सिया मीन्स त्या व्यक्तीची भूक मंदावते, त्या व्यक्तीला नाही का जेवण करावंसं वाटत नाही, भूक मंदावते, एनॉरेक्सिया हा पॉइंट लॉक करायचा. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे येलो युरिन. त्या जो काय पेशंट आहे त्याचं जे युरिन आहे तो येलो कलरचं येतं. त्यानंतर विकनेस
त्या व्यक्ती जो हेपॅटायटिस पेशंट आहे त्याला विकनेस खूप जाणवतो, थकवा जाणवतो. त्यानंतर आहे नॉसिया. नॉसिया मीन्स त्या व्यक्तीला मळमळ करतं. नॉसिया मीन्स मळमळ करणे. तर हे जे आहे सिम्पटम्स त्या व्यक्तीमध्ये बघायला मिळणार. तर त्यानंतर अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, हेपॅटायटिस ए ला आपण पिवळा कावीळ म्हणतो. पिवळा ज्याच्या थ्रू काय होतं की त्या व्यक्तीचे जे काही डोळे, आय, स्किन, युरिन हे येलो होणार, हेपॅटायटिस ए. आणि दुसरा पॉइंट आहे, टाईप आहे त्यामध्ये हेपॅटायटिस बी, त्याला आपण पांढरा कावीळ म्हणतो, ज्याच्यामध्ये डोळे आणि त्वचा ही पांढरी पडते, हेपॅटायटिस बी. हे 2 पॉइंट जनरल आहेत, लॉक करायचे. हेपॅटायटिस ए त्याला पिवळा कावीळ म्हणायचं, हेपॅटायटिस बी त्याला पांढरा कावीळ म्हणायचं. ओके, लॉक कर द्यायचा. आता प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट मध्ये बघूया. तर प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट मध्ये बघायचं झालं तर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. ओके, हेपॅटायटिस या डिझीजला जर स्प्रेड आउट होण्यापासून थांबवायचं असेल, कंट्रोल करायचं असेल, प्रिव्हेन्शन मध्ये काय बघायचं झालं तर आपण नाही का बॉइल्ड वॉटर, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर म्हणजे उकळलेलं पाणी प्यायचं. त्यानंतर आहे प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, हात स्वच्छ धुवायची. सध्याला तर कोरोना व्हायरसमुळे खूप चांगलं झालं की लोकांना हात धुण्याची सवय लागली, हात स्वच्छ सॅनिटाईज करण्याची सवय लागली. म्हणजे प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स हे हेपॅटायटिस बी वर प्रिव्हेन्शन मध्ये बघू शकतो. अजून यामध्ये जर बघायचं झालं तर हेपॅटायटिस ए, बी यांच्यावर वॅक्सिन आपल्याला बघायला मिळेल. आणि हेपॅटायटिस सी आणि ई यांच्यावर वॅक्सिन नाही. आता मग ए आणि बी वर वॅक्सिन आहे, सी आणि ई वर वॅक्सिन नाही. तर हेपॅटायटिस बी वरची जी वॅक्सिन आहे ती हेपॅटायटिस डी वर सुद्धा काम करू शकते. म्हणजेच काय, हेपॅटायटिस ए वर वॅक्सिन आहे, हेपॅटायटिस बी वर सुद्धा वॅक्सिन आहे, आणि हेपॅटायटिस बी चीच वॅक्सिन आपण हेपॅटायटिस डी पेशंटला सुद्धा देऊ शकतो. आणि हेपॅटायटिस सी आणि ई यांच्यावरची वॅक्सिन अजून निघालेली नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच. बाकीचे जे 3 डिझीज आहेत इन्फेक्शन डिझीज, त्याच्यामध्ये डिसेंट्री, कॉलेरा आणि टायफॉइड, तर याबद्दल आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये इन्फॉर्मेशन घेऊया. तर तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा आणि दिलेला अभ्यास करत राहा.